आपण स्ट्रेसमध्ये किंवा तणावामध्ये असतो म्हणजे नेमकं शरीरामध्ये होते काय? तर शरीरामध्ये तणावाचे हार्मोन्स निर्माण होतात. हे हार्मोन्स ज्यावेळी आपल्यासमोर आपल्या मेंदूला कळते काहीतरी धोकादायक परिस्थिती आहे, त्यावेळीच फक्त निर्माण झाले पाहिजे. परंतु जे आपलं रुटीन आहे ते तुम्ही तपासून बघा. त्या रुटीनमध्ये आपण किती अर्जन्सी निर्माण केलेली असते. सकाळी उठल्यापासून मग ती सकाळी उठल्यानंतर तयारीची घाई आहे, त्यानंतर पुढे गाडी पकडण्याची घाई आहे, त्यानंतर माझ्या ऑफिसमधल्या जी करण्याची जी पद्धती आहेत किंवा जी काही कामं आहेत त्यांची घाई आहे. त्या सगळ्या रुटीनमध्ये आपण एवढी अर्जन्सी आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं काहीतरी आपण मेंदूला सांगत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे तणावाचे हार्मोन्स निर्माण होत आहेत. ते मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. परिणामी ते साचत जातात आणि ते साचल्यामुळे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आपण फार कमी वयामध्ये आजारी पडायला लागतो. पर्यायाने आपले आजार वाढतात आणि एक चांगलं निरोगी आपण आयुष्य जगू शकत नाही. तर हे जर टाळायचं असेल ना तर प्रत्येक ठिकाणी नुसते अर्जन्सी क्रिएट करत राहू नका. काही सिच्युएशन शांतपणे हँडल करायला शिका. काही कुठे होत नाही, संयमाने शांततेने हँडल करा आणि तणाव निर्माण करणाऱ्या यंत्रणेला वारंवार शांत आहे, काही एवढा धोका नाही आहे, काही एवढं गंभीर कारण नाही आहे असं वारंवार मेसेज जाईल. अशा ॲक्टिव्हिटीज करा आणि शांतपणे परिस्थिती हाताळायला शिका.